मुंबईची चिंता वाढवणारी बातमी। मुंबईतल्या चारचाकी वाहनांची संख्या तब्बल 10 लाखांवर गेल्याची माहिती राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणातून समोर आली आहे। पण एकीकडे वाहनांची संख्या सगळी वेगाने वाढत असताना दुसरीकडे रस्त्यांची लांबी वाढत नाहीये, त्यामुळे मुंबईकरांसाठी चिंता निर्माण झाली आहे। भारती सहस्त्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। भारती, मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे, यातून मार्ग काढण्यासाठी काय होईल किंवा काय सुरू आहे? असं आहे की नुकतं जे आर्थिक सर्वेक्षण राज्याचं जाहीर झालं त्यात ही माहिती दिलेली आहे की संपूर्ण राज्यात एकूण वाहनांचा जर विचार केला तर 2.9 कोटी इतके वाहनं आहेत आणि त्यातही जर छोटे वाहनं म्हणजे सामान्य लोकांना जे चारचाकी वाहनं, कार्स, जीप्स अशा लागतात किंवा टॅक्सीज याची संख्या मुंबईत बघितली तर आत्ताच्या घडीला मुंबईत साधारण 10.27 लाख इतकी वाहनं धावतात आहेत रोज आणि म्हणूनच हा जो मुंबईकरांना रोज सामना करावा लागतो तो ट्रॅफिक जॅम चा प्रॉब्लेम म्हणा किंवा प्रदूषणाचा प्रॉब्लेम म्हणा हे सगळे आलेले आहेत आणि म्हणूनच आता यावर काहीतरी उपाय करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारनी सुद्धा पावलं उचलायला हवीत आणि त्या दृष्टीने आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले पाहिजे। विलास, नक्कीच धन्यवाद भारती, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।